ए बाई उडकी चल चल मी जायचं ना चल उठ. हे असं उठवल्यावर ती उठणार आहे का? लक्ष्मी नाही ग राजा, लक्ष्मी असं नाही करायचं बाळा. उठा लवकर, आपल्याला टाइम टेबल फॉलो करायचंय की नाही? खूप गोष्टी करायच्या. चला चला उठा उठा. मी काय म्हणतो एवढं लवकर नाही. आहे काय की जरा थंडी पडल्या झोपू दे की तिला. थंडी बिंडी काही नाही, टाइम टेबल फॉलो झालंच पाहिजे. उठवा लवकर. आता तुम्ही उठवताय का मी उठवू तिला? उठवतोय. ए बाई चल चाल मी तर जायला. चला 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 उठा लवकर. उठा. चल तुझ्या बरोबर माझं बी टाइम टेबल चालू झालं. चल चला चला उठ उठ उठ, झोपू नकोस. अगं कडेवर काय राहो, तिला खालती उतरवा. आधी खालती उतरवा तिला. पण उगाच नसते लाड करायचं नाही, जाईल त्याची ती चालत. चला तोंड धुवून या. चला अहो बघा की माझ्या कोकरूला थंडी वाजायला लागले. रात्री फिरत असताना नाही वाटत तुमच्या कोकराला थंडी वाजत? नाटक करते ती. चल लवकर, नाटक नाही करायची. तालमीला जायचंय. चल मला लई टेन्शन आलंय. पहिली तालीम, मग अभ्यास, मग शाळा, मग अभ्यास, मग गृहपाठ, मग गायन, अभ्यास, शाळा, अभ्यास. अहो बघा की बारक्याची वाला टेन्शन यायला. अहो खरंच तुम्ही कडक टाइम टेबल बनवले. अहो नाटक करते ती. चेहरा बघा की तिचा. नाटक केली आणि खोटं बोललीस ना तर बघच फटके देईन. अहो चल तू आधी तोंड धुवून ये. जा. मी नाही जाणार. का नाही जाणार तालमीत? मी काय एकटी जाऊ? युवराज दादा पण माझ्यासारखाच लहान आहे. तो तालमीत आला तरच मी जाणार. उगाच नसते हट्ट करायचे नाही तर राजलक्ष्मी. जा लवकर, तोंड धुवून ये. जा. युवराज दादा आला तरच मी जाणार. उगाच काहीतरी बोलू नको. जा लवकर, तोंड धुवून ये. नाही, मी तुझं ऐकणार नाही. काय उगाच नसती बडबड चालली आहे का तुझी? फार तोंड सुटलंय तुझं. जा लवकर, तोंड धुवून ये, नाही तर बघच फटकेच देईन तुला. काय करताय तुम्ही? काय झालं? दादा सांग ना आईला. काय झालंय? टाइम टेबल अच्छा लाडू सारखं होय. ऐकणं झालं काय? काय करायचं? इथं हटून बसले. तालमीत जाणार पण केव्हा? तेव्हा युवराज येणार तेव्हा. सांग की काय करायचं? राणा तू टेन्शन घेऊ नको. चालते पण लक्ष्मी युवराजला घेऊन येतो पटकन. हा आता गप की गप. तोंड दूध चल नाही तर तुझ्या आई मला धुवायचं. चल लवकर. व्यवस्थित मार. आज राणासाहेब तालमीत आलं म्हणजे भाग्यच म्हणायचं आमचं. हे पेढा नारळ आणजा. वस्तात नमस्कार. अहो वस्तात त्याची काय बी गरज नाही. मी काय मोठा आहे का? अरे नसशील तू मोठा. हा आता तालमीत आलास म्हणजे आमच्यासाठी मोठाच आहेस. काय बोलताय वस्तात? अहो तालीम माझं घरच आहे. मग फक्त दसरा दिवाळीला घरला येतोस? अरे पोरगी तुझ्यापेक्षा लय भारी. हा अरे एक दिवस तालीम चुकवत नाही ती. मला ताकद पाहिजे म्हणून मी येतो. हा तालमीत येणं महत्वाचं. ये पार्सल कुणाचं? तनिदाचं काय? होय मला जरा तालमीत घेऊन जाऊ. अरे पर तालमीत यायच्या आधीच आडवा झालाय की हो. पण त्याला जरा सरळ करायचंय. उठ उठ. पैलवान ओ पैलवान उठा जा. सकाळ झाली. उठा. मला तालमीत कुणी आणलं? अरे कोणी का आणना? आता तालमीत आलायस तर बांध लंगोटा आणि उतर मातीत. नाही नाही,
आम्ही कुस्ती खेळत नसतो. कोण आहे माहितीये का आम्ही? तालमीत आलं म्हणजे पैलवान आहेस तू. आणि पैलवानानं लंगोट बांधून मातीत उतरायचं असतंय आणि कुस्ती बी खेळायची असती. ए जा रे, त्याला घेऊन जा आणि कपडे बदलून ये. ए, चल. या शांत बसा इथे. बसा या. हो हो. बरं मी काही चहा सरबत काय आणू? चहा चालेल. चहा आणते. हो हो बसा इथे. हो. सारे गम पध नि सा सारे ध प म ग रे सा. गायन शिकायचं असेल तर हे 7 सूर फार महत्वाचे. हो म्हणजे 12 गडी म्हणा की. होय 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 बरोबर. चला सुरू करूया. हा सारे माहितीये मला सर. गाण्याचं काय ते बोला. अरे ह्यात 7 पट्ट्या असतात. अहो सर, हिला फक्त एकच पट्टी माहिती आहे, ती म्हणजे काकीची. लय घाबरत्या बघा. गप्प बसशील काय? आता तुला काय शंका असेल तर मला विचार. मी विचारत आहे. माझ्यासारखं शिकवणार कोणीही मिळणार नाही तुला आयुष्यात. फार मोठा गुरु आहे मी. महागुरु म्हण. महागुरु महागुरु. अच्छा मग पाडा पाऊस. अरे आता कुठला पाऊस पडेल? आता तर पावसाळा संपला मुली. गाणं गाऊन पाऊस पाडा. हा असं कसं काही सांगतेस? का राग म्हणल्यावर गायल्यावरती पाऊस पडतो की. हा अच्छा ठीक आहे, पाऊस सोडा. त्या देवासमोरचा दिवा पेटवून दाखवा. हे काही सांगतेस तू? मला जर शिकवायचं असेल तर हे सगळे यायला लागेल. आणि गुरु म्हटल्यावर तर सगळे यायला पाहिजे. सर चहा. काकी नुसत्या गप्पा मारत बसल्या बघा. काहीही शिकली नाही. काय झालं? लक्ष्मी शिकली नाही का? काही आगाऊपणा केला का तिने? अगं नाही गाई, उलट गुरुजींनी मला किती मस्त शिकवलं. आणि गुरुजींनी शिकवलेलं गाणं मी एकदम लवकर शिकले बघ. होय की नाही गुरुजी? हो 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 हो. फार छान शिकली राजलक्ष्मी. आणि आता गुरुजींचं आजचं सगळं शिकून झालंय. मग ते चहा पिऊन घरी जाणार हो ना? हो हो. आता जेवढी तयारी करून आलो होतो तेवढं सगळं शिकवलंय यांना. आता उद्या. हो. राजलक्ष्मी अगं सरांनी शिकवलेलं काहीतरी म्हणून तर दाखव. शाळा सुटली पाटी फुटली. शाळा सुटली पाटी फुटली. आई मला भूक लागली भूक लागली. आई मला भूक लागली भूक लागली. शाळा सुटता धावत सुटले. शाळा सुटता धावत सुटले. ठेच लागुनी मी धडपडले. आई मजला नंतर कळले. आई मजला नंतर कळले. नवीन कोरी पाटी फुटली. ही शाळा सुटली पाटी फुटली. आई मला भूक लागली
घरी. वा 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 मस्त. येतो. हो नमस्कार. नमस्कार. आई मी काय जाऊ? अगं नाही, आता कुठे खेळायला? आता गृहपाठाचा वेळ झाला. आता गृहपाठ करायचा आणि मग ते झाल्यावर जेवायचं. चला. रानात आल्याशिवाय मी नाही जेवणार. राजलक्ष्मी. मला घेणार काय खेळायला? देते की, आम्हाला फिल्टर पाहिजेच आहे. नाही नाही, मी बॅटिंग करणार. देते की. हे रम्या काय देणार इथं आम्ही कशाला बसलोय. अरे 2 मिनिटात आउट काढा आणि पळूया फिल्डिंगला. ए ये रे धर. हे खेळायला येते ना वा? कोण आहे माहितीये का मी? कोण? युवराज. युवराज सिंग. मग 6 बॉलला 6 सिक्स तर मारणार नाहीस ना? 6 नाही मारणार, 12 मारणार. मार बघ्या खेळ. हे बघा रे पहिला 6. हे बघा रे दुसरा 6. ए बुसना बॅट कोणाला फेकतो रे तू? हे भुसनाळ्या कोणाला म्हणतो रे तुला तू? म्हणतोय तुला. मला तर नाही कोण माहितीये का मी? जेलात गेलेला इथं पोरगा आहेस. ए माझ्या मम्मीला काय जर बोललास तरी याद रख. हे काय करशील रे तू? काय करशील म्हणजे? हे फिल्डिंग कर. नाही करणार. हे फिल्डिंग कर. नाही करणार. कोण आहे माहितीये का मी? तू कोण का असना फिल्डिंग कर. नाही करणार. हे फिल्डिंग कर. नाही करणार. फिल्डिंग कर. नाही करणार. हे फिल्डिंग कर. आई गो. चल चल लक्ष्मी. आणि हे बघ लक्ष्मी, तुझी आई लय भडकल्या. तवा गप शाळेत जा आणि शाळेतनं गप घरला परत ये बघ. नीट जाणार आणि नीट येणार. आता कसं शाण्यासारखं बोललीस. नाहीतर थांब, शिरपती येऊ दे त्याच्या संग जा. नको गाजी, मी जाते. बर बर नीट जा. हा जा. हा काय झालं? काय नाही. काय तसं नाही. मग तू घाबरलास का? नाही नाही, मी कुठे घाबरलो. हे बघ, मी चतुर्भिंगरी आहे. खरं खरं सांग काय झालंय. मला त्या पोरांनी मारलं. मार खाऊन आलास? नाही नाही, ती लई जण होती. एकटा असल्या तर दाखवला असता माझा बिंगा. डाव मला कोण पोर ती? माझ्या भावाला मारतात. आता मी त्यांना सोडणार नाही. चल. अगं नको 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 काय. चल तू. अगं अगं सोड. अगं 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 अगं. कोणी मारलं माझ्या भावाला? मी मारलं. का? त्याला फिल्डिंग करायला सांग. मला सांग तू का मारलास? त्याला फिल्डिंग करायला सांग म्हटलं ना. पण आधी तू सांगायचंस की त्याला का मारलं. ह्या भुसनाळ्यानं आधी सुरू केलं. माझा युवराज दादा आहे तो. शिव्या नाही द्यायच्या भुसनाळ्या. ए कडक लक्ष्मी, तुझा काय संबंध नाही यात. संबंध कसा नाही? माझा भाऊ आहे यो. मग घरात घेऊन बस. घरात का बसणार? आम्ही खेळणार. मग नीट काय सांग त्याला. तू माझ्या मम्मीला जेल मध्ये पाठवलंस असं का बोललास? मग खोटं काय त्यात. तुम्ही माझ्या काकीला का मध्ये आणलं? ए तू आता मध्ये बोल नकोस. Thank you.
लक्ष्मी, त्याला रक्त आलंय. काकीने बघितलं तर आपलं काय खरं नाही. चल लवकर. रानाच्या परीनं चांगलाच पराक्रम केला की आता ह्यो माननीय परेश पाटील या कडक लक्ष्मीला चांगलाच धडा शिकवणार. एक शब्दही बोलायचा नाही. हा हरिभाऊ, हरिभाऊ. अरे अंजली वहिनी, नमस्कार नमस्कार. नमस्कार. सॉरी, राजलक्ष्मीने जे केलं ते चुकीचं केलं. तिच्या बाबतीत मी माफी मागते. मी रमेशला डॉक्टरांकडे घेऊन जायला आलीये. मी घेऊन जाऊ का त्याला? नाही, एवढं काही सिरियस नाही आहे अंजली वहिनी. नाही, असं नाही अहो. आता जखम एवढी डोक्याला लागली तर उगाच रिस्क नको ना. मी घेऊन जाते. मी त्याला डॉक्टरांच्याकडे दाखवून आणलं. किरकोळ खर्चटले असं डॉक्टर सांगितले त्यांनी. बरं, बोलवतं का त्याला? हा, बोलवत होती. ए रम्या, बघ, ते पण रम्यात म्हण. ये इकडे. हे चौकशी करायला आलेत. चौकशी झाली पोलीस स्टेशनात. हे बघा साहेब, आम्हाला काही केस बीस करायची नाही. अहो, पण तुम्ही पोलीस स्टेशनला आला होता ना? हो, आम्ही आलो होतो. आम्ही माती खाल्ली असे समजा. तसा काही विषय नाही माऊली. आम्ही ग्राउंडवर इतर मुलांची पण चौकशी केली. अहो, मुलांची खेळता खेळता झालेली भांडणं आहेत ते. हा, बरं मला सांग रमेश, आधी कुणी ढकललं? खरं खरं सांग, आम्ही काही करणार नाही तुला. मी ढकललेले. बर, त्या युवराजला तू मारलंस का? हो, खेळताना चिडला, फिल्डिंग सोडून पाहिलता म्हणून मी मारलो. बर, लक्ष्मीनं तुला दगड मारला? नाही, मीच पडलो. हा, मग पोलीस केसची काही गरज नाहीये. हो, मी पण तेच म्हणत होतो. केस बेसची काही आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, मग आम्ही तसं वर कळवतो. हा, निघू आम्ही. हा, चला. राजलक्ष्मी, रमेशला सॉरी म्हण. अहो अंजली वहिनी, राहून दे. नाही नाही, तिची चूक झाली आहे, ती सॉरी म्हणेल. म्हण राजलक्ष्मी. अहो वहिनी, काही गरज नाही. सॉरी रमेश. ठीक आहे, ठीक आहे, येतो आम्ही. काही लागलं तर कळवा. हॅलो साहेब, पोरापोरांची खेळताना जी भांडणं होती, हा, एकमेकाला धक्काबुक्की करताना पडलेने खरचटले. डॉक्टरांना पण दाखवलं. काळजीचं काही कारण नाही म्हणाले. तरी मला वाटलं होतंच पोरांचं काहीतरी असतं. केस बेस काय नाही, या माघारी. हो हो, येतो ना, येतो. ओके. आई, खरंच माझी काही चूक नव्हती. काय चूक नव्हती? मारामारी करणं चूक असतं. पण मी युवराज दादासाठी केलं. कोणासाठी का केलं असे ना? मारामारी चूक असते, लक्षात ठेव. पण रम्याचीच सगळी चूक होती. परत जर का रम्या म्हणलीस तर मारी ना मी. पण सगळे त्याला रमेश म्हणतात. तू रमेश म्हणायचंस, कळलं? हा रमेश. त्यांनी मला ढकललं, मग मी त्याला ढकललं आणि मग तो पडला. सारखं सारखं तेच तेच सांगू नकोस. माहितीये मला सगळं. पण पोलीस काकांनी पण सांगितलं की खेळण्यात लागले. एक खेळणंच बंद केलं पाहिजे तुझं. का? का म्हणजे उपद्व्याप कमी होतील ना मग. पण छोट्या मुलांनी खेळायचं नाही तर काय करायचं? घरी बसायचं. घरी बसून काय करायचं? सांगते तुला, चल घरी. आई, हात तरी सोड ना. एक शब्द नकोय मला तोंडात ना. गप्प बस. अरे वा, बाबा, मायले की बोलत निघाल्यात की भांडत. आजोबा, सांगा ना हिला. छोट्या मुलांनी खेळायचं असतं ना. हो, कामच आहे ते. बघ आई, आजोबा पण सांगतात.
काय झालं? काय झालं काही विचारू नका बाबा. भांडणं मारामाऱ्या करून आली राजलक्ष्मी. यावेळेला तर पोलीस स्टेशन पर्यंत गेले प्रकरण. अरे बाप रे. पण पोलीस काकांनी सांगितलं की खेळण्यात लागलं. अरे वा. चला म्हणजे हे प्रकरण वाढलं नाही. बाबा काय करायचं मला काही कळतच नाहीये हो. हिच्या आगाऊपणाची चर्चा अख्ख्या गावात झाली आणि हिला काही शिस्तच नाहीये. अगं मग राणाजीने सांग ना, त्यांची लाडकी आहे राजलक्ष्मी. त्यांना काय सांगणार बाबा, त्यांच्याच लाडामुळे अशी शेपारली. मला तर हिला बोर्डिंगलाच पाठवावं असं वाटतं. अजून एकदा जरी काही चूक केलीस ना तर बघ मी तुला बोर्डिंगलाच पाठवणार आहे. मग बस तिथे एकटी रडत. पण अंजली, बोर्डिंगला वगैरे काही नको. हे बघ, तू एक काम कर, माझ्या मित्राचा ना एक कॅम्प आहे लहान मुलांसाठी, तिथं पाठव हिला. 8 दिवस बाहेर राहिली ना की चर्चा होणार नाही आणि राजलक्ष्मीला ही शिस्त लागेल. राजलक्ष्मी, चतुर्भिंगरीचं पुस्तक अजिबात घेऊन जायचं नाही. याच्यापासून सोडवायला तर मी तुला कॅम्पला पाठवते ना. अजिबात रुसून माझ्याकडे बघायचं नाही. काही झालं तरी तुला कॅम्पला जावं लागणार म्हणजे लागणार. काय मग झाली का तयारी? चालू आहे. हो बघा की कोकरूचं कसं तोंड पडलंय ते. तुम्ही काही म्हणा, कोकरू म्हणा नाही तर अजून सोनू म्हणा, पण तिला कॅम्पला जावं लागणार म्हणजे लागणार. बरं चला आता आवरा लवकर आणि झोपा. उद्या सकाळी लवकर निघायचंय कॅम्पला जायला. लवकर झोपा, मी जाते आणि काम आवरून येते. बरं. लक्ष्मी, कॅम्पला लई मज्जा करायची. तिकडे लई मजा असते. तिकडे आहेत का नाही नवी पोरं पोरी येणार, तुझे नवे दोस्त बनणार, लई मज्जा करायची. पण गावात करतो मी मज्जा. हे आता आई म्हणले तर तिकडे जायला लागणार का नाही? तू तिकडनं इकडे आलीस का नाही, मग इकडे कर की मज्जा. आता कॅम्पला मज्जा कर. पण आई मला शिस्त लागावी म्हणून पाठवते, मज्जा करायला नाही. आपण मज्जा करायची. पण कशी करणार मज्जा? हे बघ, चतुर्भिंगरीचं पुस्तक पण घेऊन देत नाही आई. होय काय? असं कसं? हे बघ, हे तुझं मी असं चतुर्भिंगरीचं पुस्तक घेतलं आणि असं बॅगीमध्ये ठेवलं. हा, कोणी विचारलं तर काय सांगायचं माहित आहे? माझ्या रानादानं पुस्तक ठेवलंय. तर काहीच काळजी नाही. पण राणादा, मला तुला सोडून नाही जायचंय. मला तरी तुला कुठं सोडायचंय, पण जायला तर लागणारच. हे बघ, तू 10 दिवस तिकडं कसं तरी काढ, 10 दिवस तिकडे राहतो. अरे काय येळ आले आपल्यावर ही पप्प्या. हे असं वडापाव तोडणं असं मला कधीच वाटलं नव्हतं बघ. बापू, माझी सुरकी नाही वाटता, नाहीतर तुम्हाला आता झणझणीत कालवण, भाकरी, खरडा असं समज खायला दिलं असतं. पण अरे कांदा बी दिकी. हे नुसतं वडापाव तोडणं बरं वाटत नाही रे. मला कांदा लागतोय. हो, कांदा लागतोय. कांदा किती महाग झाला माहितीये का तुम्हाला? त्यात आपलं पहिलं काम फसलंय. एक पैसा नाही खिशात. बापू, त्या दुकानाचं वजन बी माझ्या डोसक्यावर आहे आता. अरे तुझ्या दुकानात साधं चॉकलेट घ्यायला बी पोरं येत नाही. कशाला रोज खर्च केलायस त्या दुकानावर? तसं नाही आहे ते बापू. काय आहे, ह्या दुकानाच्या आडानच आपल्याला आपली समधी काळी कामं करून घ्यायची आहे. अहो, दुकान ही गरज आहे आपली. कांदा बी गरज आहे माझी. बापू, जरा गरज आहे की नाही कांद्याची तुमची, जरा बाजूला ठेवा. हा, काय आहे, पुढचं काम झालं की खिशात पैसे मग खावा कांदा. खिशात पैसे नाहीत म्हणत. अरे कडक कापड घालून मिळतोयस की गावातनं. बापू, एक वेळ पोटाला पिळ पडला तर चालेल, पण कपड्याला निळ पाहिजे. कसं आहे, असं इम्प्रेशन पडतं आणि मग इम्प्रेशन पडलं की नाही मग लोक आपल्याला कामात येतात. नाहीतर तुमच्यासारखं घरात बसायला लागते माशा मारत. कळलं काय? हो, माननीय परेश पाटील काय उगाच म्हणत नाहीत मला गावात. माननीय
तुला माहितीये का तुला गावात लोक काय म्हणतात? मामासा, माननीय माफीचा साक्षीदार. बापू गावात काय बी म्हणत येतो, आपण आपलं काम करत राहायचं बापू. ढेकळाची कामं करतोयस तू. अरे उगाच त्या बारक्या पोरांना कशाला खुन्नस द्यावा लागलाय? खावा वडापाव खावा, तुम्हाला मी नाही कळणार बापू. फार दुनिया कोळून प्यालेला माणूस आहे. तुमच्यापेक्षा अनुभव जास्त आहे माझा. हा? काय आहे, त्या लक्ष्मीला झटका दिला की रानाला झटका बसणार. त्या लक्ष्मीनं आपल्या लक्ष्मीवर आधीच हल्ला केलाय. तो राग माझ्या डोसक्यात हायच. आणि रानाचा जुना राग त्या दोघांना एक मी डबल झटका देणार आहे. डबल बार. गावात मला लोक माननीय असं म्हणत होती, आता माझा मामासा करून ठेवलाय. दुनिया इकडची तिकडं झाली तरी चालेल, पण ह्या रानाला सोडणार नाही. नाही 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 राणा, तुला नाही सोडणार मी आता. हा बोला की अंजली बाई. हा हॅलो, पोहोचलात का तुम्ही? होय, निघालो आता. राजलक्ष्मी कशी आहे? काही दंगा नाही ना केला तिने? मी काय म्हणतो, आपण परत एकदा विचार करूया काय? लक्ष्मीला असं एकटं ठेवणं बरोबर वाटत नाही हो. आपण घरी शिकवू की तिला? नाही नाही, नको नको. जरा बाहेरच्या वातावरणात राहिली ना तर तिला जास्त लवकर समजेल. मी काय ऐकूनच घ्यायला तयार नाही झाले बघा. बरं आपण सांगून ठेवते, तिची काय कंप्लेंट आली तर तिला लगेच घेऊन यायचं. अहो, आता सुरू व्हायच्या आधीच तिच्या परत आणण्याच्या गोष्टी नको. बरं ठेवतो फोन. मला पोलीस स्टेशन मधून फोन यायला लागले. बरं बरं, ठीक. अगं विसरलोच मी, तुझ्यासाठी चिक्की येऊन ठेवली होती. तुला आवडते ना? तू कधी आणलीस? सकाळच्यालाच घेतली होती. तुम्ही गेला नाहीत का अजून? नाही, निघतोच आहे. पण एक सांगतोय, लक्ष्मीची काय तक्रार आली तर याद राखा. तर काळजी घे. येतो. टाटा. चल लक्ष्मी. युवराज, आता भारी चानस घावलाय. ती कडक लक्ष्मी नाही तर समद्यांकडनं लाड कोड कौतुक हाऊस माऊस पुरवून घ्या. सवयच लावा समद्यासनी तुमचं लाड करायची. हा, अजून काय? नाही, मम्मीने एवढं सांगितलं. युवराज, दररोज असं उशिरा उठून चालणार नाही हा बाळा. रोज सकाळी लवकर उठायचं, व्यायाम करायचा, अभ्यास करायचा, शाळेत जायचं. हे घे नाश्ता. मला नको. का नको? मला व्यायाम बी करायचा नाही आणि अभ्यास बी करायचा नाही. अरे, असं करून कसं चालेल? असं केलंस तर पुढे कसं व्हायचं मग तुझं? पुढे आयुष्यात कसं होईल म्हणजे? आवतायचं पुढे जाऊन युवराजला थोडी ना नोकरी करायची. आता एवढ्या मोठ्या इस्टेटीचा मालक आहे म्हणल्यावर नोकरीची काय गरज आहे? आणि नोकरीची गरज नाही म्हणल्यावर शिकायची काय गरज आहे? आणि शिकून युवराज लक्ष्मीसारखा आगाऊपणा शिकलं तर मग परत युवराजसाठी लक्ष्मीसारखं कॅम्प हुडकाय लागल. अहो, काही काय बोलताय तुम्ही? युवराज, असं काही नसतं. शाळा शिकायची, अभ्यास करायचा असतो. हा, मला नाही शिकायची. गरज काय शिकायची? या इस्टेटीचा मालक आहे मी. तुम्ही उगाच काहीही शिकवू नका त्याला. अहो, म्या नाही, मम्मी म्हणते ते सांगितलं. युवराज, आपण यावर नंतर चर्चा करू. आधी तू नाश्ता करून घे. मी नाही खाणार. भरवा त्याला. काय रे, भूक नाही काय? अरे लक्ष्मी नाही त्यावर भाव मिळायला लागला. ही की सूरज भाऊजी, लक्ष्मी असतानाही मी कधी युवराजकडे दुर्लक्ष नाही केलंय. दोघही सारखेच आहे. हो तसं नाही वहिनी, मी नुसतं चिडवायला हो. हे दर खा गप. मला नाही खायचं. का? मी व्यायाम बी करणार नाही आणि शिकणार बी नाही. शिकणार नाहीस तर काय मजुरी करणार आहेस मग? मी का जाऊ? मी मालक काय घेतला. मालक पण भूत कुणी घातलं याच्या डोसक्यात कुणाच ठाऊक. काय मालक बिलक नाहीस तू. आणि हे बघ, खरंच मजुरी करायला पाठवून मिळत मी सांगून ठेवतो आधीच. धर का गप.
मला नाही खायचं. युवराज जरे बाळा असा हट्ट नाही करायचा, खाऊन घे बरं. नाही खाणार. अरे युवराज ऐकून घे. काय युवराज मालक काय म्हणताय? मामा. अरे नमस्कार. नमस्कार. चंद्रताई पाणी आण. मग कसं काय चाललंय? खुश आहेस ना बाबा तुझ्या घरात? आहे की लय आठवणीपणा करतो यू. बारकं पण चालेल. नाही पण तो सगळा राग जेवणावरच काढतो ना, मग अशानं त्याच्या तब्येतीचं नुकसान होणार. काय हो? अरे तुझ्यासाठी चांगलं खायला घेऊन आली तुझी चुलती, तू नाही म्हणतोस हा? ते काय नाही, गपगुमान खायचं. काय रे? कसला राग आला एवढा? शाळेला जायचं नाही म्हणतोय. हो ना, आता तुम्हीच सांगा, शाळेत न जाऊन चालणार आहे का? शाळेला तर जायलाच पाहिजे. युवराज काय ऐकतोय मी? का नाही जात शाळेत? मला शाळेला जाऊ वाटत नाही. तर जावं वाटत नाही असं म्हणून कसं चालेल? ते काय नाही, उद्यापासून शाळेला जायचं. हा. तू 2 मिनिटात ऐकलंय. आम्ही सांगाल तो काय झालं तरी. जाऊ द्या ना भाऊजी, त्यांनी शाळेत जाणं महत्वाचं आहे आपल्यासाठी. बर तुमचं काय सुरू सध्या? माझं ते काहीच नाही, माहित आहे आम्हासनी. मी काय म्हणतो सूरजराव, एकदा येऊन भेटा की आम्हासनी, दोघं मिळून काहीतरी करू. तुम्हाला बिझनेसची आवड आहे आणि आम्हाला बिझनेस मध्ये चांगले आणि विश्वासू माणसं पाहिजे. दोघांची कामं होतील. येत आहे ना? वा चालेल ना, म्हणजे सूरज भाऊजींना काही हरकत नसेल तर. होय टाकतो, चक्कर टाकतो मी.